नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. उद्धव सेनेत पुन्हा खिंडार. 6 खासदारांची पक्ष बैठकीला दांडी. खासदारांनी व्हीप तुडवला. अनुपस्थित खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावणार. अपात्रतेसाठी कायदेशीर कारवाईचा इशारा. ऑपरेशन तुडवानं प्रत्युत्तर देणार. विधान परिषद निवडणुकीत उच्चांकी 99% मतदान. निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचं पारडं जड. मात्र तरीही नाशिक जळगाव या मतदारसंघात झालेल्या बंडखोरीमुळे निवडणुकीत चुरस. आज शिवसेनेचा वर्धापन दिन. ठाकरे शिंदेंच्या मेळाव्याकडे नजरा. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन मेळावा षण्मुखानंद सभागृहात, तर शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा गोरेगावच्या नेस्को मैदानात होणार. तिसऱ्या दिवशीही सोने चांदी स्वस्त. शेअर बाजारातील तेजी, रुपयाची मजबूती आणि सुरक्षित गुंतवणुकीची मागणी कमी झाल्यानं सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 960 रुपयांनी घसरून 1,53,000 रुपयांवर, तर चांदी 6,660 रुपयांनी घसरून 2,48,000 पोहोचली. नीटच्या पेपरसाठी 21 जूनचा ब्लॉक रद्द. दोन्ही रेल्वे मार्गावर रविवारी लागू असणारे विशेष वेळापत्रक रद्द करून आठवड्याच्या नियमित दिवसाप्रमाणे लोकर सेवा चालवली जाणार. ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे मुंबई पोलीस अलर्ट मोडवर. शहरात कडेकोट बंदोबस्त. विशेष सतर्कता बाळगण्याचे निर्देश. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने येऊन तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष. नैऋत्य मान्सून दक्षिण महाराष्ट्राच्या भागातच अडकून पडला. 4 ते 18 जून या कालावधीत देशभरात सरासरीच्या तुलनेत 41% पावसाची तूट. काही दिवसांपासून रखडलेली मान्सूनची वाटचाल पुढील आठवड्यात म्हणजेच 24 ते 25 जून पासून पुन्हा गतिमान होण्याची शक्यता. येवल्यात मुख्य लिपिक सुधीर वाघ याला 5 जणांची लाच घेताना पकडलं. लिपिकाबाबत यापूर्वीही अनेक संस्था आणि व्यक्तींकडून पैसे मागितल्याच्या अनेक तक्रारी. दरम्यान अशा लाचखोर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची मागणी. मावळच्या मामुर्डीत गांजा विक्रीचा डाव उधळला. देहू रोड पोलिसांची धडक कारवाई. गांजा विक्रीसाठी गेलेल्या आरोपीला सापळा रचून अटक. पालखी सोहळ्यापूर्वी देहूत अतिक्रमणांवर बुलडोजर. नगरपंचायतीची धडक कारवाई. ही मोहीम आणखी 2 ते 3 दिवस अधिक तीव्रतेनं सुरू राहणार असल्याची माहिती. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.